वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि शेवटचा आमचा उपाय उपेय अधिकार किंवा ज्याला साधन साध्य अधिकार असं म्हटलेलं आहे. या अधिकाराचा आरंभ अमृतचंद्र आचार्यांनी अथ अस्य उपाय उपेय भाव हा चिंत्यते या वाक्याचा उपयोग करून त्यांनी याची सुरुवात केलेली आहे की प्रत्येक आत्मा हा द्रव्य पर्यायात्मक आहे आणि शक्तीच्या प्रकरणात जसं आपण बघितलं की त्रिकाली ध्रुव द्रव्य आणि गुणांसोबत निर्मल पर्यायींना पण त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे. या निर्मल पर्यायी ज्या आम्ही बघितल्या त्यालाच आता दोन पर्याय रूपाने बघायचंय, उपाय पर्याय रूपाने आणि उपेय रूपाने, म्हणजे साधन मोक्ष मार्ग रूपाने आणि साध्य रूप अशा भेदाने. उपाय भावाची सुरुवात म्हणजे उपाय कधीपासून सुरुवात केला, मोक्ष मार्ग जीवनात कधीपासून आला, तर चतुर्थ गुणस्थानापासूनच याची सुरुवात आहे. कारण इथे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्राची परिणती निर्मल रूप झालेली आहे. क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती 4 ते 7 गुणस्थानात कुठेही होऊ शकते. इथे चारित्र दर्शन देखील शुद्ध झालेलं आहे आणि क्षायिक ज्ञानाची प्राप्ती 13व्या गुणस्थानात होते आणि क्षायिक चारित्र सुद्धा 12व्या गुणस्थानात पूर्ण होतं किंवा कदाचित 14व्या गुणस्थानामध्ये देखील चारित्राची पूर्ती सांगितल्या जाते. अशा तऱ्हेने हा उपाय भावपूर्वक उपेय भाव प्रगट होतो. अनंत गुणात्मक आत्मा सिद्ध पर्याय रूप प्रगट होणे हा साध्य भाव आहे, उपेय भाव आहे, मोक्ष आहे. आणि जोपर्यंत सिद्ध पर्याय प्रगट होत नाही तोपर्यंत सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र रूप निर्मल परिणमन हा उपाय भाव आहे, साधन रूप आहे. याप्रमाणे आत्मा साधन आणि आत्मा साध्य आहे. अर्थात आपल्या साध्याच्या सिद्धीसाठी पराकडे बघण्याची जीवाला यत्किंचित देखील गरज नाही. याप्रमाणे ज्ञान मात्र आत्म्यात साध्य साधन रूप परिणमन विद्यमान आहे आणि हा उपाय उपेय भाव हा आत्म्याशी अनन्य आहे. आणि या दृष्टीने आत्म्याची स्वाधीनता देखील इथे स्पष्ट केलेली आहे. आत्म्याची सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्राची पर्याय ही साधन रूप आहे आणि व्यवहार क्रिया नाही. जरी साधक अवस्थेमध्ये भूमिकानुसार व्यवहार त्याच्या जीवनात अवश्यपणे असतो, पण त्याला सहचरी कारण म्हटल्याने उपचरित म्हटलेलं आहे. आणि प्रत्यक्षात साधन काय, तर निश्चयाची प्राप्ती हे प्रत्यक्षामध्ये साधन आहे. इथपर्यंतचं प्रकरण आपण काल बघितलं आणि यानंतर आम्हाला 266 नंबरचा कलश बघायचा आहे. ये ज्ञान मात्र निज भाव ममीयकंपाम भूमिं श्रयन्ति कथमप्यनीतमोहः ते साधकत्वमधिगम्य भवन्ति सिद्धा मूढास्त्वमनुपलभ्य परिभ्रमन्ति. जे पुरुष कोणत्या तरी तऱ्हेने आपला मोह दूर सारतात. कोणत्या तरी तऱ्हेने म्हणजे जसं त्यांनी सांगितलं, कथमपि मृत्वा
काहीही तू प्रयत्न कर, तुला मरणप्राय यातना सहन कराव्या लागल्या तरी देखील चालेल, परंतु तो एकदा आत्मप्रतीती कर, जीवनामध्ये मिथ्यात्वाचा नाश कर. म्हणून कोणत्या तऱ्हेने हा आपला मोह दूर करतात आणि ज्ञान मात्र निज भावमय अकंप भूमिकेचा आश्रय घेतात. ते साधकत्व प्राप्त करून सिद्ध होतात. एकदा दर्शन मोहनीय नष्ट झालं, सम्यक दर्शन जीवनामध्ये प्राप्त झालं की हा आपल्या भूमिकेवर, योग्य मार्गावर त्यांनी आक्रमण केलेलं आहे. त्याला वेळ लागेल, पण त्याचा आता रस्ता चुकलेला नाही, त्याची मान्यता समीचीन झालेली आहे आणि तो निश्चितपणे त्या मार्गावर एक एक पाऊल टाकत तो निष्कंप अवस्थेला प्राप्त होईल आणि ही त्याची मोक्ष मार्ग रूप उपाय भाव असणार आहे, साधन भाव असणार आहे आणि याच्याच माध्यमातून त्याला साध्य रूप अशा मोक्षाची सिद्धी देखील होऊ शकते. म्हणून अशा साधकत्व भाव प्राप्त करून सिद्ध होतात. परंतु जे मूळ मोही अज्ञानी मिथ्या दृष्टी आहे ते त्या भूमिकेला प्राप्त न करता संसारामध्ये परिभ्रमण करतात. शब्द त्यांनी ठेवले आहे, मूढा तू अनुपलंब परिभ्रमंती, ते भ्रमण करतात. जे भव्य जीव गुरुच्या उपदेशाने अथवा स्वयमेव काललब्धी आली असताना, या ठिकाणी दोन तऱ्हेच्या शक्यता वर्तवलेल्या आहे. एक तर त्याची काललब्धी आलेली आहे, म्हणजे त्याचा सम्यक दर्शन प्राप्तीचा निश्चित समय आता येऊन ठेपलेला आहे. तो आता संसारामध्ये अर्धपुद्गल परावर्तन काल ज्याचा शेष राहिला आहे, त्यापेक्षा आता जास्त काळ तो राहू शकत नाही. याला म्हणायचं त्याची काललब्धी आलेली आहे. म्हणजे कालावर दोष न देता याच्या पर्यायी मध्ये त्या समयात ती योग्यता निश्चितपणे येणार आहे, असा याचा जो स्वकाल तो येऊन ठेपलेला आहे. आणि दुसरं, निमित्ताला प्रधानता देऊन म्हटलेलं आहे की गुरु उपदेशाचं प्रबल निमित्त कारण प्राप्त झालेलं आहे. कार्य होताना ते 5 समवाय पूर्वकच होणार आहे हे निश्चित आहे, पण कधी कधी निमित्ताला प्रधानता देऊन देखील कथन होतं आणि कधी उपादानाला प्रधानता देऊन कथन होत असतं. तरीही आम्हाला कोणत्याही हेतू त्या ठिकाणी दिला असला तरी समजायचे मात्र 5 समवायच आहे. म्हणून अशा तऱ्हेने काललब्धी आली असताना मिथ्यात्वाचा त्याग करून ज्ञान मात्र आपल्या स्वरूपाची प्राप्ती करतात, त्याचाच आश्रय घेतात. ते साधक होऊन सिद्ध होतात. परंतु जे ज्ञान मात्र निज स्वरूपाची प्राप्ती करत नाही ते संसारामध्ये परिभ्रमण करतात. जोपर्यंत जीवनामध्ये मिथ्यात्व आहे तोपर्यंत जीवाचा अज्ञानमय भाव आहे. ते विपरीत दृष्टी संपन्न असतात. ते आत्म्याच्या स्वभावाला जाणत नाही आणि उपयोगाच्या शुद्धतेला पण जाणत नाही. असे जीव संसारामध्ये परिभ्रमण करतात. परंतु ज्याने मोहभावाचा त्याग केला की तर त्याला स्वयंपुरुषार्थ, त्याला स्वतःचा पुरुषार्थ कारणीभूत झाला, त्याला करण लब्धीचा अंतिम समयवर्ती परिणाम उपादान कारण रूपाने बघितलं. अशा तऱ्हेने हे सगळं त्याच्या जीवनात एका क्षणी घटित झालं आणि पराश्रयाच्या निमित्ताने होणारे रागादी क्रोधादी विकार भावांना आपल्यापासून त्यांनी भिन्न केलं. स्वतः शुद्धोपयोगाच्या भूमिकेत ते आले. तिथे अविचल स्थिर होऊन सिद्ध परमात्मा पदाला प्राप्त झाले. शुद्धोपयोग दशा ही साधक दशा आहे. वास्तविक या जीवांची ज्ञाननिधी त्याची त्याच्या जवळ विद्यमान आहे, पण असं असतानाही त्याला ज्ञान प्राप्तीचा उपदेश दिला जातो.
त्याला सम्यक दर्शन प्राप्त कर असं सांगितलं जातं. याचं कारण त्याला त्या आपल्या स्वरूपाबद्दल माहिती नसते, तो त्याबद्दल अनभिज्ञ असतो, किंवा कदाचित ती गोष्ट तो विसरलेला असू शकतो. समयसार मध्ये उदाहरण दिलेलं आहे की हाताच्या मुठ्ठीमध्ये ठेवलेलं सोनं, पण त्याला जसं स्मरण नाही, तो विसरून गेलेला आहे, तर त्याला सुवर्ण लाभ होत नाही. आणि लाभ म्हणाल तर ते त्याच्याच जवळ आहे आणि त्याला मिळणं ते कठीण नाही. जसं आमच्या मराठीमध्ये म्हण आहे, हातात कळसा आणि गावाला वळसा. तुझं आहे तुझ्या पाशी, परंतु तू त्या ठिकाणी शोधच घेतला नाही आणि म्हणून तुला ते दुष्कर वाटत आहे. हा कदाचित आपल्या स्वरूपाला विसरलेला आहे, किंवा माझं स्वरूप असं आहे याची त्याला जाणीव नाही. म्हणून ही मोहाची नशा आहे. आणि म्हणून त्याला आत्म स्वभावाची वैभवाची जाणीव करून देण्यासाठी अशा प्रकारचा उपदेश दिला जातो की तू तुझ्या मोहाला बाजूला कर आणि आत्मस्वरूपामध्ये तू विश्रांत हो, रमण कर. अशा प्रकारचा हा कलश आपण बघितला. आणि यानंतर पुढचा, या भूमिकेचा आश्रय घेणारा जो जीव तो कसा असतो हे या कलशामध्ये सांगतात. 267 नंबरचा कलश. त्याद्वाद कौशल सुनिश्चल संयमाभ्याम यो भावयत्य रह स्वभिहोष युक्त ज्ञान क्रियानय परस्पर तीव्र मैत्री पात्रीकृतश्रयति भूमि मीमांस एक. जो पुरुष स्याद्वादातील निपुणता त्याच्या जीवनात त्याला स्याद्वाद समजला पाहिजे, गौण मुख्य व्यवस्था त्याला योग्य तऱ्हेने कळली पाहिजे. जेव्हा आचार्यांचा उपदेश आहे तू शुद्ध आहे, बुद्ध आहे, त्यावेळेला त्याची नजर निश्चय नयावर केंद्रित व्हायला पाहिजे. पर्यायी मधला राग त्याला दिसायला नको. पण जेव्हा राग तू हटव आणि तुझ्या पुरुषार्थाने आत्मसाधना कर असा उपदेश त्यावेळेला व्यवहार नयानी कर्माच्या उदयात जो राग पर्यायीत होतो त्याची जबाबदारी घेण्याची ही दृष्टी त्याच्या जीवनात असावी लागेल. निव्वळ माझ्यात रागच नाही असा एकांत त्याला पकडता येणार नाही. म्हणून ही स्याद्वाद कथनातील निपुणता सर्वप्रथम त्याला अंगीकार करावी लागते. आणि असा तो सुनिश्चल संयम त्याद्वारा, आणि संयम देखील त्याला जीवनामध्ये आत्मसात करावा लागतो. संयम हा जीवनाचा अलंकार आहे, शोभायमान असणारा असा मणी आहे, आणि या संयमाला तो जीवनात धारण करतो. म्हणून स्याद्वाद कुशलता आणि सुनिश्चल संयम या दोनच्या माध्यमातून तो आपल्या आत्म्यामध्ये रत होऊन उपयुक्त होऊन, अर्थात दर्शन ज्ञान स्वरूप आत्म्यामध्ये उपयोग एकाग्र करून प्रतिदिन आत्म्याची भावना करतो. भावयती अहह अहह, अहर्निश आम्ही शब्द वापरतो. अहर्निश म्हणजे रात्रंदिवस, त्याच्यामधला अहह अहह म्हणजे प्रतिदिन आम्हाला जाग आल्यापासून झोप लागेपर्यंत आणि झोपेत देखील त्याच गोष्टीची पुनरावृत्ती अशा प्रकारचा भावयती अशी भावना तो करतो. आणि असा जो जीव ज्ञानमय आणि क्रियानय यांचा परस्पर गाढ मैत्री पात्र होऊन, आणि तो जीव त्याला ज्ञानही आहे आणि संयमाची जोड कशी हवी आहे या दृष्टीने क्रिया देखील जीवनात कोणती असावी याचं उत्कृष्ट रीतीने त्यांनी संधान साधलेलं आहे.
जसं आम्हाला उदाहरण माहिती आहे की एका वनामध्ये आंधळा आणि लंगडा दोघही तिथे आहेत आणि अचानक वनाला आग लागली, वणवा पेटला. त्यामधून बाहेर कसं पडायचं आंधळ्या व्यक्तीला दिसत होतं की आग आपल्या जवळ जवळ, लंगड्या व्यक्तीला दिसत होतं की आग आपल्या जवळ जवळ येते आहे, पण तो पळू शकत नव्हता, पायानी तो अधू होता. आणि आंधळ्या व्यक्तीला पळता येत होतं, पण कोणत्या रस्त्याने नेमकं जायचं हे ज्ञात नव्हतं, कुठे ज्वाला नाही हे त्याला समजत नव्हतं. आणि म्हणून आंधळ्याच्या खांद्यावर लंगड्या बसला आणि त्याने मार्ग दाखविला आणि ते दोघही त्या वणव्यातून सुखरूप बाहेर पडले. याप्रमाणे क्रियानय आणि ज्ञाननय यांची अशी जो मैत्री जीवनात साधेल त्या भूमिकेला म्हणजे ज्ञान मात्र निज स्वभावमय साधक भूमिकेचा तो आश्रय घेतो. आणि सर्वत्र व्यवहाराची भूमिका हीच राहिलेली आहे की त्या त्या गुणस्थानात त्या त्या भूमिकेनुसार व्यवहार जीवनात अवश्यपणे असावा लागतो. जिथं निश्चयाची प्राप्ती आहे त्या गुणस्थानात तदनुकूल व्यवहार जीवनात अवतरित असलाच पाहिजे. ज्यांच्या जीवनामध्ये, मुनींच्या जीवनात अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण 12 कषायांचा अनुदय असतो आणि या अनुदयात त्यांच्या जीवनात नियमाने 28 मूलगुणांची पालना रूप भाव असलाच पाहिजे. 6 आवश्यक त्यांच्या जीवनात असलीच पाहिजे. 5 समितीचं ते पालन करतीलच करतील. 7 शेष गुण, 5 इंद्रिय दमन अशा प्रकारच्या 28 मूलगुणांना ते निश्चितपणे बाह्यतः करतीलच. ही त्यांची क्रिया आणि असणाऱ्या त्यांचा सत्सद विवेक, साधवादातील कुशलता या 2 गोष्टींमुळे ते आपलं जीवन अत्यंत सुखमय आणि अतिंद्रिय आनंदमय करू शकतात. भावार्थ, साधवादातील निपुणता आणि सुनिश्चल संयम आणि ज्ञान आणि क्रिया यांचा सुरेख संगम ही साधकाची खास वैशिष्ट्ये आहे. तो क्रियानयाचा त्याग करून ज्ञाननयाचा आग्रह करतो. तो स्वच्छंदी आणि प्रमादी होतो. ज्याला असं वाटतं आहे की क्रिया म्हणजे थोतांड आहे, या क्रियाकांडामध्ये आपण अडकायला नको आणि फक्त ज्ञानाच्या माध्यमातून मी मोक्ष मार्गी बनेल आणि संसार समुद्र पार करून जाईल, तर तो असा होऊ शकत नाही. त्याच्या जीवनामध्ये हा संयमाचा अंकुश नसल्यामुळे तो स्वच्छंदी आणि प्रमादी होतो व त्या जीवासही ही साधक दशा प्राप्त होत नाही. जो ज्ञाननयाचा त्याग करून एकांत क्रियानयाचे ग्रहण करतो आणि ज्याला ज्ञान काय आहे, योग्य काय अयोग्य काय याची ज्ञातच नाहीये, काय आम्हाला नेमकं करायचं याविषयी तो अज्ञानी आहे आणि तो केवळ क्रिया करत करत मला मोक्ष प्राप्त होईल असं जर मानत असेल तर तो देखील क्रियानयाचा एकांत आहे, तो देखील व्यवहाराचा एकांती आहे. आणि त्या व्रत समिती रूप शुभ कर्मांनी संतुष्ट पुरुषालाही या निष्कर्म भूमिकेचा लाभ होत नाही. जो पुरुष अनेकांत स्वरूप आत्म्याला जाणतो, अनुभव करतो, तसेच निश्चय संयमामध्ये प्रवृत्त होतो. म्हणून अनेकांत रूप आत्मतत्वाला सर्व अँगलनी अनुभवानी जाणून स्वतःच्या त्या अखंड अभेद आत्म्यामध्ये जो रममाण होतो आणि निश्चल संयमामध्ये प्रगट होतो. निश्चय सम्यक दर्शन म्हणजे पूर्णतः जो काही आत्मरमणता रूप परिणाम आहे त्या परिणामामध्ये तो रत होतो.
व्यवहार त्याच्या जीवनात अवश्यपणे असणार आहे, पण व्यवहारापेक्षाही निश्चयाकडे ज्याचा जास्त लगाव आहे, झुकाव आहे, रागादी अशुद्ध परिणतीचा त्याग करतो आणि अशा प्रकारे त्याचे ठिकाणी ज्ञाननय आणि क्रियानय परस्पर मैत्री भावाला प्राप्त होतात. तोच आत्मा या ज्ञान मात्र निज भावमय भूमिकेचा आश्रय करतो. आश्रय करणे, ग्रहण करणे, अनुभव करणे या सर्वांचा एकच अर्थ आहे. म्हणजे इतर ज्ञेयावरील लगन सोडून केवळ आपल्या शुद्ध स्वरूपामध्ये रममाण होणं हा इथे अर्थ अभिप्रेत आहे. निश्चय चारित्र म्हणजे सर्व त्या बाह्य याच्यावरून दृष्टी हटलेली आहे आणि एक निजात्मतत्वामध्ये रमणता रूप परिणती आहे. केवळ जाणणं म्हणजे त्याचं ग्रहण करणं नव्हे. ज्ञान नय आणि क्रिया नय यांच्या ग्रहण त्यागाचं स्वरूप आणि फल पंचास्तिकाय ग्रंथाच्या शेवटी सांगितलेले आहे, तेथून समजून घ्यावे. उपयोग हा 3 प्रकारचा आहे. एक अशुभोपयोग म्हणजे विषय कषयांमध्ये प्रवृत्त होणारा उपयोग, जो पापबंधाचं कारण आहे. नंतर शुभोपयोग, वितरागी देव गुरु शास्त्र तत्प्रणित आगम यातील अनुराग, जो पुण्यबंधाचं कारण आहे. आणि तिसरा शुद्धोपयोग, या दोन्ही उपयोगाने रहित वितराग भाव म्हणजे शुद्धोपयोग आहे. आणि यामुळे संवर आणि निर्जरा होते. आणि हा जो मार्ग आहे शुद्धोपयोगाचा, हा संसार छेद करणारा आहे. जो भव्य जीव स्याद्वाद विद्याच्या अभ्यासाने तत्वांचा यथार्थ निर्णय करतो. पहिल्यांदा तर त्याला स्याद्वाद पद्धती समजली पाहिजे. अनेकांतांनी विषय वस्तू कशी समजून घ्यायची याचं ज्ञान पाहिजे. आणि नंतर त्या स्याद्वादाचा उपयोग करून तत्व निर्णय तो जीवनात करतो. त्यानंतर तदनुकूल संयम पण धारण करतो. ज्ञाननय आणि क्रियानय दोहोंचा ज्यांनी जीवनात स्वीकार केला आहे, तो शुद्धोपयोगाच्या भूमिकेवर आरूढ होतो. त्याचे कर्मबंधन कटते. ज्ञानी स्वरूपवेत्ता आहे आणि उपयोगाच्या स्थिरतेसाठी चारित्र त्याला धारण करावे लागते. जर चारित्र धारण केलं नाही तर उपयोग स्थिर होऊ शकत नाही. कारण स्थिर उपयोग करण्यासाठी संयमाची धारा, आवश्यकता कमी करणं, नंतर योग्य तऱ्हेने पंचपरमेष्ठींची आराधना करणं, 5 इंद्रियांच्या विषयांना ताब्यामध्ये ठेवणं, या सगळ्या गोष्टी स्थिरतेसाठी आवश्यक आहे. म्हणून अशा प्रकारचं चारित्र धारण करतो. चारित्र देखील 2 तऱ्हेचं आहे, व्यवहार चारित्र आणि निश्चय चारित्र. व्यवहार चारित्र 13 प्रकारचं सांगितलेलं आहे. 5 महाव्रत, 5 समिती आणि 3 गुप्ती रूप. आणि निश्चय चारित्र जे आहे हे आत्मलीनता रूप आहे. निश्चय चारित्राच्या भूमिकेतच वास्तविकतः शुद्धोपयोग आहे. मग व्यवहार चारित्राची भूमिका काय, हा प्रश्न आमच्या मनात येतो. ज्याने 5 पापांचा त्याग जीवनात घेतला नाही, पंचेंद्रियाच्या विषयात कषायात ज्याची प्रवृत्ती आहे, तो जोपर्यंत त्याग घेत नाही तोपर्यंत ते पाप बुद्धिपूर्वक आहे. आणि जेव्हा पाप आणि पुण्य दोन्ही भूमिकांच्या अतिक्रांत शुद्धोपयोगाची भूमिका राहील, त्याच्यानंतर शुद्धोपयोगाची भूमिका जीवनात येईल. जर अशुभोपयोग राहिला तर एकदम शुद्धोपयोग जीवनात येणार नाही. शिवाय
परिग्रह अप्राप्ती आणि परिग्रह त्याग यामध्ये अंतर आहे. जो खरा त्यागी आहे त्याने संसार तत्व जाणलेले आहे, तपामध्ये अनुरक्त आहे आणि म्हणून स्याद्वाद वाणीच्या प्रभावाने ज्याने आत्मतत्वाला जाणले, आत्मसंयमन करून पराच्या प्रती रागादी भावांचा त्याग केला, अशा भाव संयमी साधूंनाच शुद्धोपयोग होतो. त्यांचा बाह्य संयम पण त्यांना सहज पाळल्या जातो. बिना द्रव्य संयम भाव संयमाची प्राप्ती होणं दुर्लभ आहे. द्रव्य असंयम आहे आणि तो भाव संयम आहे असे त्रिकालवर्ती होणं नाही. म्हणून या कलशात ज्ञाननय आणि क्रियानयाची मैत्री सांगितली. इथे अनेकांतात्मक आत्म्याचे स्वरूप समजणं हे महत्वाचं आहे. हा ज्ञाननय व आत्म्यात लीन होणे हा क्रियानय. आत्मध्यानाची क्रिया ही सुनिश्चल संयम. आत्मज्ञान आणि आत्मध्यान अशानेच साधक दशापूर्वक साध्य दशा प्रगट होते. उपायपूर्वकच उपेय तत्व प्राप्त होतं. मोक्ष मार्ग पूर्वकच मोक्षाची सिद्धी होते. म्हणून साध्य दशा म्हणजे अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख आणि अनंत वीर्य यांची प्राप्ती. तर साधक दशा म्हणजे हे भाव एकदेशतः व्यक्तिरूप असणं, म्हणजे पर्यायीमध्ये हे भाव एकदेशतः असणं. यानंतर पुढे आम्हाला अमृतचंद्र आचार्य सांगत आहे की जे जीव साधक भूमिकेचा आश्रय घेतात तेच अर्हंत अनंत चतुष्टयाची प्राप्ती करतात. 268 नंबरचा कलश. चित्पिंड चंडी मविलासी विकासहासः शुद्ध प्रकाश भर निर्भर सुप्रभात आनंद सुस्थित सदा स्खलितैक रूप तस्यैव चाय मुदयत्य चलार्चिता चिरात्मा. उपरोक्त प्रकारे जो पुरुष या भूमिकेचा आश्रय घेतात, म्हणजे स्याद्वाद पद्धतीमध्ये कुशलता प्राप्त करून आत्मसिद्धी प्राप्त करतात, आत्मेच्या अनुभवाला अनुभवतात आणि सुनिश्चल चारित्र्य धारण करून आत्मतत्वामध्ये लीन होतात, हेच त्यांचं आचरण आहे. त्यालाच पिंडाच्या निरर्गल विलसित विकास हे ज्याचं स्मित हास्य आहे. त्याच्यामध्ये आचार्यांनी अलंकार वापरलेला आहे या कलशामध्ये. आणि चैतन्य पुंजाचा आत्यंतिक विकास हे जणू ज्याचं हास्य आहे. शुद्ध प्रकाशाच्या अतिशयतेमुळे जो सुप्रभात सदृश आहे. जीवनामध्ये आमच्या कोणती प्रभात सुप्रभात म्हटल्या जावी. आज तर असं झालेलं आहे की मोबाईल उठलं सकाळी जर आम्ही बघितला तर आम्हाला सुप्रभात संदेश अनेक पाहायला मिळतात. केवळ संदेश वाचणं ही आमची सुप्रभात आहे का? सुप्रभात म्हणजे प्रभात सुप्रभात तेव्हा म्हटल्या जाणार आहे की ज्या वेळेला आम्हाला भगवंतांच्या 5 कल्याणिकाचं स्मरण होईल. मम सुप्रभातोत्सव, माझा सुप्रभात कसा असावा. अध्याष्टक स्तोत्रामध्ये अध्याष्टक पेक्षाही दृष्टाष्टक स्तोत्र, अध्याष्टक स्तोत्र, सुप्रभात स्तोत्र या सगळ्या स्तोत्रांमध्ये आचार्य सांगत आहे की माझ्या जीवनात सुप्रभात कोणती. ज्या वेळेला 5 कल्याणिकधारी असलेल्या तीर्थंकरांच्या 5 कल्याणिकांचं मी स्मरण करून अशा प्रकारे अर्हंत सिद्ध प्रभूंची ती
मूर्ती किंवा साक्षात दर्शन किंवा साक्षात म्हणण्यापेक्षा परोक्ष दर्शन जेव्हा आमच्या मनपटलावर अंकित होतं तेव्हा ती आमच्या जीवनातली सुप्रभात असते. आणि म्हणून दररोज सकाळी उठल्यानंतर आम्ही एक श्लोक म्हणू शकतो की सुप्तोत्थितेन सुमुखेन सुमंगलाय द्रष्टव्यमेव यदि मंगलमेव वस्तु अन्येन किं तदहि नाथ तवैव वक्त्रम त्रैलोक्य मंगल निकेतनमीक्षणीयम. हे भगवन, माझ्या जीवनात तुझ्या मुखासारखं दुसरं असं कोणतंही जगामध्ये श्रेष्ठतम मंगलदायक काही नाही. आणि म्हणून सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम मला हे भगवन तुझं दर्शन त्या ठिकाणी घडो, भूयात पुनर्दर्शनम. अशा प्रकारची ही भावना आमच्या जीवनात असली पाहिजे आणि तो आमच्या जीवनातला सुप्रभात आहे. एखाद्या वेळेला एखादा श्लोक आम्हाला आठवतो सकाळी डोळे उघडता उघडता, तो आमच्या जीवनात सुप्रभात आहे. एखादा वेळेला आपल्याला एखादं कुठेतरी काही अडलेलं असतं आणि आम्हाला त्या रात्रभराच्या चिंतनामधून ते आमचं समस्या सहज अशी सुटल्यासारखी वाटते की अरे असा हा संदर्भ या ठिकाणी आहे, याचं हे असं उत्तर आहे. आणि असं जेव्हा आम्हाला प्राप्त होतं ते आमच्या जीवनातलं सुप्रभात आहे. या ठिकाणी सांगतात आहे सुप्रभात सदृश की शुद्ध आत्म्याचा प्रकाश पडलेला आहे, त्याची अतिशयता आमच्या जीवनात आलेली आहे आणि हा आमचा सुप्रभात सदृश आहे. आनंदामध्ये सुस्थित असे ज्याचे सदा एक अस्खलित रूप आहे आणि त्यांची ज्योती अचल आहे, असा हा आत्मा उदयास प्राप्त होतो. येथे चित्पिंड या विशेषणाने अनंत दर्शनाची व्यक्तता, शुद्ध प्रकाश या विशेषाने अनंत ज्ञानाची व्यक्तता, आनंद सुस्थित या विशेषणाने अनंत सुखाची व्यक्तता आणि अचलार्ची या शब्दाने अनंत वीर्याची व्यक्तता दाखवली आहे. असा हा आत्मा साधक भूमिकेचा आश्रय घेणाऱ्यालाच प्राप्त होतो. येथे शुद्ध दशेचा उदयावर रमणीय प्रभात समयाचे रूपक केलेले आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया आणि बाकी नंतर. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकानो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.